नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीमध्ये आज आपण बनवतोय गाजर आणि मुगाच्या डाळीचं सूप। प्रोटीन आणि फायबरने भरपूर असं हे सूप आहे आणि त्याचबरोबर बनवायला इतकं सोपं आहे। या सूपला ना गाळायची सुद्धा गरज नाहीये। काही ट्रिक्स आणि टिप्स वापरून आपण हे सूप बनवणार आहोत। सुरुवात करूया। आपल्याला लागणार आहे पाव कप मुगाची डाळ, जी की मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। 2 मीडियम साईजचे गाजर घ्यायचे। मी ते एक मोठं आणि एक छोटं घेतलेलं आहे। ते सुद्धा स्वच्छ धुवायचे, सोलायचे आणि स्लाइसमध्ये कट करून मुगाच्या डाळीमध्ये ॲड करायचे आहे। एक मोठा छान लाल टोमॅटो घ्यायचा आहे। त्याचे अशा प्रकारे 4 भाग करायचे आहे। तर काय करायचं, आपल्याला टोमॅटोच्या बिया या स्टेजला काढून घ्यायच्या आहे। टोमॅटोच्या बिया काढल्या आणि शिजल्यानंतर टोमॅटोच्या साली काढल्यानंतर आपल्याला सूप गाळण्याची काहीच गरज नाही आहे मंडळी। आणि बिया आणि साली जर काढल्यानंतर आपलं जे सूप आहे ते मस्त स्मूथसुद्धा बनेल। तर तयार आहे आपलं हे सगळं साहित्य। आपण कुकरला 4 ते 5 शिट्ट्या लावून घेणार आहोत। कुकर छान थंड झाला की नंतर सूपसुद्धा थंड होऊ द्यायचं आहे आणि टोमॅटोच्या साली काढून घ्यायच्या आहे आणि हे सगळं मिक्सरला बारीक ग्राइंड करून घ्यायचं आहे। मस्त स्मूथ अशी पेस्ट तयार होते। तर मी इथे पाण्याचा वापर आत्ता नाही केलेला, नंतर भांडं विसळून मी साधारणतः जेवढं सूप बनलं होतं तेवढंच पाणी घातलं आहे। साधारणतः 1 ते 1.5 ग्लास पाणी आपल्याला लागू शकतं। तर या सूपला ना एक छान तडका करायचा आपल्याला। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात। तर आपल्याला लागणार आहे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत मी, एकदम बारीक चिरून घ्यायच्या आहेत। त्यानंतर मिरी पावडर पाव चमचा, 1 चमचा साजूक तूप, 1 चमचा गुळाची पावडर, पाव चमचा मी इथे हळदसुद्धा घातलेली आहे, पाव चमचा जिऱ्याची पावडर आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। तर तुम्ही सूपचं टेक्स्चर बघू शकता, किती सुरेख आलेलं आहे आणि रंगसुद्धा खूप छान आहे या मंडळी। तर सूपसाठी तडका बनवून घेऊया। तर मी इथे कढई तापत ठेवली। मी इथे लोखंडाची कढई घेते ना, त्यामुळे तर आणखी सूपचे जे गुण आहेत ना ते वाढतात मंडळी। तुम्हीसुद्धा लोखंडाच्या कढईचा असा वापर नक्कीच करा। तर कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप गरम केलं, त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या ज्या बारीक चिरून घेतल्या होत्या ना त्या 1 मिनिटभरासाठी परतून घ्यायच्या। खूप लाल होऊ देऊ नका, फक्त त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे। आणि आता या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये जिऱ्याची पावडर ॲड करतोय। साधारणतः पाव चमचा ते अर्धा चमचा जिरा पावडर आहे आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठसुद्धा मी आत्ताच घालते, नंतर टेस्ट करून तुम्ही आणखी मीठ वाढवू शकता। तर आता सूप ॲड करून घेऊया आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये गुळाची पावडर 1 चमचाभर, मिरी पावडर पाव चमचा आणि पाव चमचा हळद घालणार आहोत। हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं। एक दणदणीत उकळी आली की आपलं गाजर आणि मुगाच्या डाळीचं अगदी यम्मी, हेल्दी, टेस्टी असं सूप तयार आहे। या सूपमध्ये मुगाची डाळ आहे, त्यामुळे प्रोटीन आहे, त्याचबरोबर भाज्या आहेत। आपण हे सूप गाळून पण नाही घेते, त्यामुळे फायबरसुद्धा भरपूर प्रमाणात आहे या सूपमध्ये आणि खूप टेस्टी बनतं। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने घेतील असं हे सूप आहे। पावसाळ्याचे दिवस किंवा थंडीचे दिवस असेल तर ॲज अ डिनर म्हणून तुम्ही हा ऑप्शन निवडू शकता। हवा असल्यास तुम्ही ह्याच्यामध्ये थोडेसे पनीरचे क्यूब कट करून ॲड करा किंवा मग पनीर छान ग्रिल करा आणि नंतर ते ॲड करा, ते सुद्धा टेस्टीच होतं मंडळी। तर आपलं सूप रेडी आहे, मी सर्व करून घेते। तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा। आणि त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना, तर मी माझ्या चॅनलवर अशाच साध्या सोप्या, हेल्दी आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीज अपलोड करत असते। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मंडळी। बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुम्हाला येत राहतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी तुमचे खूप थँक्यू मंडळी। असंच प्रेम देत राहा। बाय बाय।